त्यांना बरो ते खातील ना. ते चालतो का तुला. तिसरा पाठ हा आणि चौथा हा आणि पाचवा हा जो तुम्ही बघता. नंतर 7 ला सकाळी उठलो पण तेव्हा प्रॉब्लेम झाला सिंहाचा. तुम्हाला सांगू शकत नाही पण खूपच डेंजरस सिच्युएशन आली होती. शेव कांडा शेव ना असं मी गेलो म्हणलो वनीस का असं करतो अजय असं का करतो म्हणे दवाखान्यात आवाज दिला नाना बोलला बघा ना तिकडे ओरडा रे. सो हे गाईज ऑल राईट. तर कसे आहात तुम्ही सगळे. तो गाईज गेल्या काही दिवसांपासून मी ब्लॉग्स अपलोड करतोय. एक 3-4 ब्लॉग मी अपलोड केलेत. तर ते ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत का नाही मला माहीत नाही. काही जणांपर्यंत पोहोचलेत, काहींपर्यंत नसतील पोहोचले. या व्हिडिओ थ्रू पोहोचले असतील त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे. थोडं थांबून घ्या. आम्ही एका फार्म हाऊसला गेलो होतो पूर्ण माझी फॅमिली. युजली माझी फॅमिली एक 25 ते 30 जण आम्ही जातो नेहमी. पण यावेळी थोडा आकडा वाढला. सर्वच जण यायला तयार झाले कारण माझं नुकताच लग्न झालं होतं. तर आत्ताचा आकडा होता 70-80 जणांचा. तर एवढ्या जणांना घेऊन आम्ही गेलो होतो फार्म हाऊसला. आणि डोलकामचा तो फार्म हाऊस होता आणि खूप अतिशय सुंदर असा फार्म हाऊस होता. त्याचे पण सुंदर तुम्ही असे फुटेजेस बघितलेच आहेत. तर त्या फार्म हाऊसला आम्ही गेलो होतो. आणि एवढ्या जणांना जर ब्लॉगमध्ये घ्यायचा असेल तर थोडा कठीणच असतं. कारण प्रत्येक जण जे माझ्या फॅमिलीतले तरी प्रत्येकाला असं वाटत असतं का कुठेतरी ना कुठेतरी थोडा तरी मी आलो पाहिजे व्हिडिओमध्ये. तर मी प्रयत्न केला प्रत्येकाला घेण्याचा. त्याच्यामुळे व्लॉग खूप मोठा झाला होता. तर मी त्या 2 दिवसाचे 5 पार्ट केले. तर पहिला पार्ट हा आहे, दुसरा पार्ट हा आहे आणि तिसरा पार्ट हा आणि चौथा हा आणि पाचवा हा जो तुम्ही बघताय. ओके. आणि जर तुम्ही नसेल बघितले काही जण हे सर्व पार्ट तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या लिंक देणार आहे. आरामात वेळ काढून बघा. काही नाही, आरामात वेळ काढून बघा. कारण खूप आम्ही धमाल केली आहे. माझी पूर्ण फॅमिली एकत्र आल्यावर खूप धमाल असते. त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा. तुम्ही वेळ काढून बघा. ज्यांनी अर्धे बघितले असेल त्यांनी पूर्ण बघून घ्या. त्या लिंक खाली देतोय मी. आणि हा 5वा पार्ट आहे तर हाही तुम्ही पूर्ण बघून जाल. आणि जमलंच तर प्रत्येक ब्लॉगच्या खाली एक कमेंट करा, मला बरं वाटेल. तर चला ब्लॉगला स्टार्ट करूयात. हे गुड मॉर्निंग गाईज. तर आज दिवस दुसरा आहे आणि नाही आत्ताच आम्ही उठलो. म्हणजे झोप तर लागली होती मला. मी नंतर 7 ला सकाळी उठलो पण तेव्हा प्रॉब्लेम झाला होता सिंहाचा. तुम्हाला सांगू शकत नाही पण खूपच डेंजरस सिच्युएशन आली होती. त्यानंतर मग आता चाललो आम्ही चहा प्यायला. हे तू पिलाय चहा? नाही
चल चहा पिऊन घेऊयात. तिकडे सगळे बसले लोक नाश्ता करायला बसले गार्डन आत्ताच गेलाय पहिले. मी पूर्ण बंगलोचा इथला पूर्ण सिनेमॅटिक शॉट घेईल तो तुम्हाला बघायला मिळेलच, पण सध्या नाही घेऊ शकत कारण की सगळे रूममध्ये त्यांना प्रत्येकाला बाहेर काढायला लागेल ते शॉटसाठी. तर चला आता पहिले चहा पिऊन घेऊयात. चल बारीक होती तेव्हा काहीच नाही, पाणी नाही, लाईट नाही, काय सोय नाही तिथं. आजीच्या लग्नात ना हिच्या नाही केलं ना, रागिणीच्या विहिरीचं पाणी आंघोळीला पण पाणी काढा आणि मग भरा. हा मग अगं पण तिचं गेलं. मग ती हे ऐक सगळी बुट पडले मस्त. पहिले 5 वाजता बघितलं किचन वरती सगळं केक बीक हे ते घाण सगळं किचन साफ करून घेतलं त्यांनी. मग ऐक रे, नाना आला दुपारी अंगात, तिकडे साफ करून घेतलं. मला जेवायलाच नाही दिलं. मला पण नाही आवडत मला जेवायलाच नाही दिलं. आजा गेलेला खाली, आजा गेलेला खाली ना, मग नाना आला अंगात आजाच्या. म्हणजे तुला नाना जेवण घातलं आधीच्या अंगामध्ये आलं तर नाना आमचं कधी मग बारीकपणे. बारीक काल कधी काल नाही सांगतो आई पहिलेचा तिची आईच तिकडे खराब होती तू दुकानातून आला नाही कपडे दिले सेम ऍक्टिंग करत होता सेम. दुकानातून आला शेव शेत खायला शेव कांदा शेव ना. हा. असं 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 मी गेलो म्हणलो वनीस का असं करतो अजय अजय आज असं का करतो म्हणे याला दवाखाना आवाज दिला इत्यंत हिच्याकडे बघायचं गेला. नाना बोलला का लगेच बघायचं. ना ना इथे लहान नॉनव्हेज खायला. हा. नाही पण कधी बाईचं जेवण झालं, पूजेचं जेवण झालं ना, सगळ्यांचं जेवण नॉनव्हेजचं ठेवलेलं आहे. आमच्यावर लय जीव होता ग, काढला नाही. आमच्यावर लय जीव आणि होता. अजून गेलेले 3 वाजलेले 2:30च्या दरम्यान. दुपारचा टायमिंग पण चांगला नसतो. त्या अजयच्या पण अंगात आलता आणि आपल्या याच्या पण हितेनच्या पण ना. नाही हितेन म्हणजे हितेन आवाज दिला का बघायचंच नाही. नाना नॉनव्हेज खायला जास्त बघायचं. नाना बोललं का लगेच आवाज द्यायचा. काका बोलतात आमचा भावाचे नाना चालाय परत. सकाळचा नाश्त्याचा चालू आहे कार्यक्रम. आज इकडे फरसाण आहे, इकडे पाव आहेत, म्हणजे मिसळ पाव आहे नक्की. अरे वा, मिसळ पाव आहे, कांदा लिंबू. घ्या फटाफट चला. मिसळ पाव व्हेजवाल्यांसाठी आहे आणि आमच्यासाठी नॉनव्हेजवाल्यांसाठी हे वाटतं भुर्जी आणि पाव. कसं वाटतंय? चांगली आहे का? बघ खाल्ली का? खाऊन बघ. नमक कम आहे का? चांगली आहे का? बरोबर आहे. काकी कशी टेस्ट? आजचा आहे ना दिला माझ्याकडे का? चांगली टेस्ट. टेस्ट कशी आहे आई साहेब? हो आवडली का मिसळ? आवडली का मिसळ? आंघोळ पण कशी आहे राहुल दादा? चांगली लागते. जबरदस्त. ठेव पाहिजे खरं. तिखट आहे. हा राहुल मस्त एका प्लेटमध्ये खाता तुम्ही. आता भुर्जी पण आली, भुर्जी पाव. टेस्ट कशी? आता आम्ही निघतोय, जेवण पण झालंय. तर एवढा सुंदर आम्हाला बंगलो सोडायला लागणार आहे. आणि आता शूट कर का आमचं. नीट पकड, नीट पकड, नीट पकड. हो. आणि आमचं आता दाखवतो आमचं आता फोटोशूट चाललंय दोघांचं. फोटोशूट चालू आहे गाईज. तू घे सर बस. थँक्यू. फायनली आता आम्ही निघतोय तिथून. एवढं सुंदर असा लोकेशनला होतो, पूर्ण फॅमिली होतो, एक 45-50 जण होतो आम्ही. आणि निघतोय आता. चला. चला रे, बाईंच्या फार्म हाऊसवर आलो होतो. तर आता इथे हो का कटिंग करा चला.
मावशी ये ना इथे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बिजू गेले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी टू यू. बरोबर बरोबर. ए आता ही खाणारच नाही, आता ही खाणारच नाही, संपला विषय. खाली हा थोडासा द्या. अगं त्यांना बरो ते खातील ना. ते चालतं का तुला? ए बघू दे मामा नाही मावशी घे. मला नको रे, ठीक आहे. मला हा केक नाही आवडत. चाचू. कडू हॅपी अॅनिव्हर्सरी. ती एक शाळा असते, आपण मुद्दाम भरवायला द्या, एक पीस आपल्याला घ्यायचा कसा भेटला. सगळ्या मुलांनी पहिले या. लहान मुलांनी केक खाऊन घ्या, तो गोड आहे. जाम कडू आहे हे बघ, बाबा, जाम कडू आहे. ए, चॉकलेट मला आवडतं. खतरनाक कडू आहे. बाय बाय. कशी होती ट्रिप? एन्जॉय केलं सगळ्यांना? एन्जॉय. नेक्स्ट टाइम भेटू परत. भेटू नेक्स्ट टाइम. बाय. चला पुढे या. आवी मामा बोला बघा, ट्रिप कशी होती? एकदम भारी. एन्जॉय केलं सगळ्यांनी? नेक्स्ट टाइम भेटू नक्की. पैसे जास्त होते. पैसे जास्त होते. पुढच्या वेळी परत जास्त वाढतील अजून. पुढच्या वेळी आम्ही रेसिपी वगैरे देऊ. बाय बाय. बाय बाय. चला. कशी होती ट्रिप? कशी होती ट्रिप? कशी होती? खूप छान. तुम्ही काय बोलतो त्याला, नियोजन केलं होतं एक नंबर. मटन कमी पडलं. खूप छान तुम्ही नियोजन केलं होतं. खूप छान. ट्रिप कशी होती? एकदम भारी. सगळ्यांनी एन्जॉय केलं? नेक्स्ट टाइम नक्की भेटणार. चाचू कशी होती ट्रिप? एकदम मस्त की तुझ्या लग्नाची ट्रिप एकदम चांगली वाटते. तर तू आमच्याकडे ये. नक्की येणार तुमच्याकडे, नक्की येणार. पण एसी तर वस्तीला आहे. वस्तीला. चला बाय बाय. ट्रिप कशी होती? एक नंबर. मजा केली सगळ्यांनी? तुम्ही तर पाण्यात लय मजा केली हो. पापड मला जास्त पाहिजे होते. नेक्स्ट टाइम तुला पापड भेटतील भावा. मामा ट्रिप कशी होती? खूप छान होती, खूप मजा Enjoy आली. केलं सगळ्यांनी? तुझ्या लग्नाचा आम्ही पहिली ट्रिप खूप एन्जॉय केली, मजा आली. नेक्स्ट टाइम परत भेटू. सगळ्यांना नेक्स्ट मामा कशी होती ट्रिप? दुबईला जायचं नेक्स्ट वीक. नेक्स्ट टाइम दुबईला. चला बाय. काय करता ग? कशी होती ट्रिप? तुम्हाला कसं वाटलं? सगळे बोलतात आपल्या लग्नाची पहिली ट्रिप होती, म्हणजे आपल्या. तुला कशी वाटली? आमची फॅमिली कशी वाटली? एन्जॉय केलं ना खूप? पप्पा कशी होती ट्रिप? तुम्हाला काय वाटतं? एक नंबर. परत काढू परत एकदा ट्रिप फुल फॅमिली परत येऊ. आणि तुम्हाला परत एकदा असा ब्लॉग बघायला मिळेल. चला भेटूया आता. ब्लॉग एंड करायला विसरलो होतो कारण खूप वर्षांनी सुरुवात केली पुन्हा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय. Oh, hey guys, all right. Hey guys, all right. तर कशा? Hey guys. Hey guys, all right. तर कसे आहात तुम्ही सगळे?